शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान असायला हवे. गावठी वस्तू आणि रानभाज्यातून मिळणारे पौष्टिक घटक यांची विद्यार्थ्यांना समज यावी या हेतूने मुंबई गोवा महामार्गावरील कासारडे तिठा पुलाखाली कासारडे केंद्रस्तरीय रानभाज्या व गावठी बाजार शनिवार 8 ऑगस्ट रोजी भरविण्यात आला. या उपक्रमात कासारडे केंद्रातील कासारडे नंबर 1, कासारडे जांभूळवाडी, कासारडे ब्राह्मणवाडी, कासारडे बौद्धवाडी, कासारडे साटमवाडी, कासारडे बंडवाडी, कासारडे नागसावंतवाडी, कासारडे तांबळवाडी, देऊळकरवाडी, ओझरम नंबर 1, ओझरम पश्चिम, ओझरम मापारवाडी या शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. कासारडे केंद्रामार्फत रानभाज्यांचा जो आज लहान मुलांचा बाजार भरला आहे, या बाजाराची बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही किती खरेदी केली? खरोखरच आज कासारडा केंद्रातून 1ली ते 7वी या मुलांकडून गावठी बाजार जो भरवण्यात आला आहे, खरोखर या बाजारासाठी आणि याच्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण आज ज्या आमच्या नॅचरल म्हणजे नैसर्गिक ज्या पालेभाज्या आहेत, या भाज्या आज मुलांनी या इथे घेऊन आले आहेत विक्रीसाठी. आणि खरोखर या मी मनापासून या आयोजकांचा धन्यवाद मानेन. कारण हा असा गावठी बाजार जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण जो बाजारात जो आपण रासायनिक खताच्या भाज्यापाला घेतो त्यापेक्षा या गावठी भाज्या खरोखर एक नॅचरल आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या जीविताला काय हानी पोचणार नाही. त्यामुळे मी ह्या आयोजकांचा आणि या लहान मुलांना मनापासून शुभेच्छा देतो. कासारडे केंद्रातील सर्व शाळांच्या वतीने गावठी बाजार आणि रानभाज्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. खूप भरगच्च असा हा बाजार या ठिकाणी भरलेला आहे आणि मुलांमध्ये पण खूप उत्साह दिसतोय. आणि या निमित्ताने मुलांना वेगवेगळ्या रानभाज्या आहेत, त्या रानभाज्यांची ओळख होते. स्वतः मुलं सांगतात त्या भाज्यांविषयी काही खरोखर आनंद वाटला. कारण आताची पिढी रानभाज्या खाण्यासाठी तेवढी सुटसुटीत नाही, पण प्रत्यक्ष मुलं या ठिकाणी या भाज्या घेऊन येतात, त्याच्याबद्दल माहिती सांगतात, त्याच्याबद्दल त्यांना जाणीव होते की अशा भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. खूप उत्साहाने ही मुलं या ठिकाणी तयारी यांची करून घेतलेली आहे. प्रत्येक म्हणजे व्यवहार ज्ञान सुद्धा त्याच्यातून चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. आणि या बाजारासाठी सर्वच आमचे जे पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य खाडेसाहेब असतील, केंद्र प्रमुख असतील, सर्वच केंद्रातील शिक्षक असतील आणि गावातील सर्वच गटाचे अध्यक्ष सगळ्यांनीच या बाजाराला आणि या गावातील आणि पंचकृषीतील नागरिकांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे मुलांमध्ये पण खूप उत्साहाचं वातावरण आहे की त्यांनी आतापर्यंत आणलेला जो माल आहे, त्या वस्तू आहेत त्या विकल्या जायच्या. त्यामुळे मुलं पण खुश आहेत आणि वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. आज कासारडे पंचायत समितीत शाळेतील लहान मुलांचा गावठी बाजार भरला आहे. या गावठी बाजाराचा तुमचा अनुभव काय? कासारडे पंचायत समितीत आज गावठी बाजार भरला आहे लहान मुलांचा. या लहान मुलांच्या गावठी बाजाराच्या बद्दल तुमचं मत काय? आमच्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी रानभाजी आणि गावठी बाजाराचं जे आयोजन केलं आहे हे सर्व उत्तम आहे. ह्या गावठी बाजारात आपल्या जंगलात जे काही रानभाज्या आहेत त्या भेटतात, त्या कुठल्या आहेत काय आहेत त्याच्यासाठी स्कॅनर लावलेले आहेत आणि त्या स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ती भाजी आरोग्यासाठी उपयुक्त आहे हे सर्व नियोजन आमच्या शाळेतील सर्व शिक्षक व मुलांनी केलेलं आहे. या गावठी बाजारामध्ये भाजी खरेदी करताना तुम्हाला कसं वाटलं? बरोबर, खूप आनंद वाटतोय की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे असे उपक्रम होत नव्हते, पण आता हे उपक्रम होतात. आणि जिल्हा परिषद शाळा ही पुढच्या लेवलचा विचार करते, हे विचार करून लोकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत टाकावं. आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे. भाजी खरेदी करताना मुलांच्या चेहऱ्यावर जो एक हास्य आहे ते बघून एक मनाला समाधानी वाटते. की भविष्य म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळात एक केंद्र स्तरावर आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांचं ह्याच स्टेजवर एक गॅदरिंग म्हणजे एक लोककला नृत्य प्रोग्राम आम्ही आयोजित करणार आहोत. मॅडम, आज कासारडे केंद्रामार्फत जो आज रानभाज्यांचा लहान मुलांचा बाजार भरला आहे,
त्याबद्दल काय म्हणा? सर्वांना नमस्कार. आज कासारडेमध्ये केंद्रस्तरीय रानभाजी व गावठी बाजाराचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय पाटील सर या आयोजक आहे. यांचं मी कासारे गावाच्या वतीने त्यांना मनस्वी धन्यवाद त्यांचे व्यक्त करते. कारण ही अतिशय सुंदर कल्पना त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन चांगल्या शिक्षकांनी केलेलं आहे की आठवडी बाजाराचं आयोजन कसं करायचं, आपल्या प्रोडक्ट मार्केटमध्ये कसे वितरण करायचं, आपली भाषा कशी असायला मार्केटिंग कशा पद्धतीने करावं याचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह देखील चांगला पाहायला मिळतो आहे आणि सेंद्रिय भाज्यांचं महत्त्व काय हे विद्यार्थ्यांकडून लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं मार्गदर्शन विद्यार्थी करता येत असताना आणि उत्तम पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद. तर या कासारडे केंद्रातील आज या ठिकाणी सर्व शिक्षक वृंदांनी अतिशय सुंदर असा स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. याचं कारण असं की रानभाज्या या अनेक वर्षापासून त्या खाऊनच आम्ही मोठे झालो आणि त्या भाज्यांचं सध्याच्या ह्या पिढीला मार्गदर्शन व्हावं, त्या भाज्या सर्व मुलांनी खाव्या आणि अशा प्रकारचा हा अतिशय सुंदर असा मार्केट आपल्या कासारडे तिट्टा या ठिकाणी केलेलं आहे. कारण आज सध्या जगामध्ये आरोग्य टिकवणं ही काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून जोपर्यंत लहान मुलांना आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे चांगल्या भाज्या मिळाल्या तर त्यांचं बुद्धी कौशल्य वाढू शकतं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं शारीरिक जे काय त्यांची मजबूती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढण्याचं कार्य या अशा प्रकारच्या गावठी भाज्या आणि गावठी बाजार असा निर्माण व्हायला पाहिजे होता. आणि ही संकल्पना आज या ठिकाणी शासनाने जी काय राबवली आहे त्याचं मी कौतुक करतो, माझ्या सगळं शिक्षक वृंदाचं कौतुक करतो आणि लोकप्रतिनिधी ह्यांनी पण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. कारण निरोगी आयुष्य जगणं हे या काळामध्ये खूप अत्यंत गरजेचं आहे आणि ते आज या ठिकाणी ही मुलं अतिशय एक वेगळं समाधान, कारण प्रत्येकाने आपलं या ठिकाणी या भाज्या विक्रीसाठी लावलेल्या आहेत आणि आनंद किती त्या मुलांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतोय. कारण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षण चांगलं मिळतं आहे, कारण आम्ही सगळे ह्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच घडलेले सगळे आम्ही विद्यार्थी आहोत आणि म्हणून मराठी शाळा म्हटल्यानंतर मला नेहमी वाटतं की अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेऊन सोडणारी आपली मराठी शाळा असते, तर अपासून ज्ञपर्यंत हे कार्य करणारी आपली मराठी शाळा असते आणि म्हणून त्या कार्यामध्ये खारीचा वाटा म्हणून या भाजीच्या माध्यमातून मुलांना निरोगी आयुष्य देण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे. त्याच्याबद्दल मी मनापासून एक लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि जाहीर आभार व्यक्त करतो. नमस्कार, माझे नाव समृद्धी गणेश आहे. मी ओझरा नंबर 1 शाळेची विद्यार्थी. आज कासारडे केंद्रातील गावठी बाजार भरवला आहे. या गावठी बाजारामध्ये घरात बनवलेले गावठी पदार्थ, कणिक, रानभाज्या उपलब्ध आहेत. एकीकडे रासायनिक खतांनी तयार केलेल्या भाज्या मिळत आहेत, त्या आरोग्याला हानिकारक आहेत, पण या बाजारामध्ये सेंद्रिय खतांपासून मिळालेल्या पावसामुळे तयार झालेल्या रानभाज्या उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. ह्या भाज्या पावसाळ्यात उपलब्ध असतात. इथे कढीपत्ता, टाकळा, कुंदू, मारंबी, शेवगा अशा रानभाज्या आहेत. भरलेला आहे. आमचे सन्माननीय केंद्र प्रमुख नितीनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली जमला आहे. सर्व मुलांना नफा तोटा कसा खरेदी विक्री हे कळावे म्हणून हा गावठी बाजार भरलेला आहे व सर्व भाज्यांची नावे व पौष्टिकता कळावी म्हणून बाजार भरलेला आहे आणि आम्हालाही खूप आनंद होतो.
या गावठी बाजाराचे महत्त्व म्हणजे पौष्टिकता व आर्थिक पैशांची देवाणघेवाण करावे म्हणून हा गावठी बाजार ठरलेला आहे. आम्हालाही खूप आनंद होतो. हा कार्यक्रम झाल्याबद्दल आम्ही खूपच उत्सुक आहोत. आम्ही आणलेल्या भाज्यांचे नाव अळू, गोडे अळू, टाकळा, चायपात, केळ्याचे खोका, टेटव, अळूच्या गाठ्या, लिंबू एवढंच. खोबऱ्याच्या वड्या, आंब्याची साठ हे काही पदार्थ आणलेले आहेत. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.